हॅलो फ्रेंड, कशा आहात सर्वजण? आय होप की तुम्ही सर्वजण ठीकच असाल। मी प्रियंकाच्या सवारीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते। तर आज मी गेले होते बाहेर म्हणजे काय असं स्पेसिफिक झाडं आणण्यासाठी नव्हते गेलेले, तर माझं सुद्धा पर्सनल काय काम होतं म्हणून गेले। आणि येताना असा विचार केला की चला आलीच आहे बाहेर, तर आपण झाडं सुद्धा घेऊन जाऊयात। आणि बाजूला सायली बसलेली होती आणि ते सर्व झालं आणि आम्हाला डीमार्टला सुद्धा जायचं होतं। तिथे मी डोरमॅट आणि पडदे बघायचे होते। हे सर्व करून आम्ही घरी निघालो, कारण आज सायलीचे पप्पा नव्हते, त्यांनीच आम्हाला ओला वगैरे बुक करून दिली। घरी आल्याच्या नंतर बघा माझा किती सारा पसारा पडलेला होता, ते असंच ठेवून माझं म्हणजे थोडं अर्जंट होतं म्हणून मी गेले होते बाहेर। मग आल्याच्या नंतर सर्व आवरलं वगैरे आणि किचनसुद्धा क्लीन करून घेतला आणि नंतर मग ड्राय फडक्याने ते ड्राय करून घेत आहे। आणि थोडंसं कसं ड्राय असलं की बरं पडतं आणि म्हणजे डाग वगैरे किंवा काही चिटकून बसत नाही त्यामुळे। आणि सोबतच बाजूचा टेबलसुद्धा म्हणजे हे करायचं होतं पुसून, म्हणजे कसं एकदा कामाला लागलं की सगळंच हातोहात करून घेतलं ना की मग नेक्स्ट टाईमला आपल्याला पण बरं पडतं। आणि इथं माठ वगैरे धुवून घेतला आणि त्यामध्ये पाणीसुद्धा भरलं, तर माठाचं झाकण वगैरे देऊन आता त्याच्यावरती आपण ठेवून टाकूया। तर आणि आता हे माझं इथं इंडोर प्लांट आहे, त्यालासुद्धा पाणी टाकायचं होतं, तर त्यालासुद्धा पाणी टाकून घेते आणि त्याला जागच्या जागी ठेवून देते। आणि हे बाजूला ना मी टेबलवर पुसून घेण्यासाठी वस्तू ज्या बाजूला काढल्या होत्या त्यासुद्धा आपण व्यवस्थित नीटनेटका ठेवून देऊ जागच्या जागी, म्हणजे दिसायला पण छान दिसतं आणि आपल्याला पण म्हणजे बरं वाटतं, म्हणजे आपण जे काय करतो ते आपण एकदम असं व्यवस्थित करतो म्हणून। तर आता इथं माझं सर्व काय झालेलं आहे, चमचे वगैरे राहिले होते ते सुद्धा ठेवून टाकले। आणि हे प्लांट ह्याला ना स्नेक प्लांट म्हणतात, आता मला आठवलं। तर स्नेक प्लांट घेऊन आलेली आहे। तर स्नेक प्लांटचं जे काय आणलं आहे ना त्यामध्ये असे 6 ते 7 रोपं आहेत किंवा 4 ते 5 असे असतीलच। तर इथे बघा मी ठेवून टाकते आता हे झाडं खिडकीवर। ह्याला कोणतं म्हणतात ते मला कमेंट करून सांगा, कारण ते मला काय माहिती नाही आहे। आता झालेली आहे सायंकाळची वेळ, तर चहा बनवूया। तर फ्रेंड्स, तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का? आवडत असतील तर प्लीज कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण चॅनलला ना आता म्हणजे जवळपास 1 वर्षाच्या जवळ झालेला आहे, तर तुमचा काय म्हणावा असा सपोर्ट भेटत नाही आहे, म्हणून आपलं चॅनल थोडंसं मागेच राहते। जो सपोर्ट भेटला तरच चॅनल ग्रो होईल ना, तर प्लीज तुम्ही सपोर्ट करा। आणि तुम्हाला व्हिडिओ कसे आवडतात किंवा कुठल्या पद्धतीचे आवडतात तर ते सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा, म्हणजे तसं मी करण्याचा प्रयत्न करेन। कारण मला पण म्हणजे प्रत्येक गोष्टीचं म्हणजे वेळेचं किंवा कुठल्याही गोष्टीचं असं बंधन असतं, त्यामुळे मग मला जसा वेळ भेटेल ना तसा मग मी करत असते। तर आता इथे चहा झालेला आहे, या चहा प्यायला। तर फ्रेंड, माझे सर्व कामं आता आवरून झालेले आहेत आणि मी बसले होते बाहेर। तर बाहेर बसलेले आहे तसं मी असं म्हटलं की तुमच्यासोबत एक वस्तू आणलेली आहे, ती शेअर करावी, तुम्हाला दाखवते ती वस्तू काय आहे। तर ती वस्तू ही आहे, ही म्हणजे मॉप आणलेला आहे मी। तर हा आणलेला आहे मी मॉप, कसा वाटला ते कमेंट करून सांगा। आणि आपलं चॅनल नवीन आहे, चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि चला ना, हे कसं लावायचं ते पण दाखवते मी तुम्हाला। आता हे याला फिक्स करून झालेलं आहे। तर कसं वाटलं माझी ही वस्तू ते मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर आता पुन्हा भेटूया असाच एक नवीन व्हिडिओ ब्लॉग घेऊन, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। बाय बाय।